नागपूर अधिवेशनात कोळी समाजावर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिरोळ तालुका कोळी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी नागपूर इथं पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करीत शासनानं अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। नागपूर इथं महाराष्ट्र कोळी समाजाच्या वतीनं 10 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोलिसांनी मोर्चात लाठी हल्ला केला होता। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज शिरोळ तालुका कोळी समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत पोलीस हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी पोलीस हल्ल्याचा निषेध करीत शासनानं कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे पूर्वीप्रमाणे जातीचे दाखले देऊन त्याची पडताळणी करून घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देण्यात आलं। आंदोलनात सरचिटणीस रमेश कोळी, बाबासाहेब वनकोरे, भगवान कोळी, दिलीप कोळी, बापूसो कोळी, शुभांगी कोळी, सुवर्णा कोळी, अनिता कोरे, रेखा बेड्याळे यांच्यासह कोळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी। सरकारी क्षेत्रातल्या लोकांना नाकारायचा हा दुटप्पीपणा महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या काही आमदारांनी चालवलेला आहे। त्यामुळं इथून पुढे शिरोळ तालुक्यातनं पेटलेली टिंगी महाराष्ट्राच्या सरकारला हा इशारा आम्ही देतोय, आमचा अंत बघू नका। आरक्षण टाकायचं एसटीचं आणि दाखले द्यायचे नाहीत, हा दुटप्पीपणा शासनाचा चाललेला चुकीचा आहे। त्यामुळं आज या मोर्चाच्या निमित्तानं, निषेध मोर्चाच्या निमित्तानं आम्ही एवढा इशारा देतोय, जर का याच्यावरती कुठलंही सकारात्मक पाऊल एक महिनाभरात शासनाने घेतलं नाही तर नक्कीच तमाम कोळ्यांना सोबत घेऊन या प्रशासनाच्या दारात येऊन बसू आम्ही आणि आमचा निर्णय लागल्याशिवाय सुद्धा उठणार नाही, असे आज या निषेध मोर्चाच्या निमित्तानं इशारा